राधानगरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीच्या मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत। प्रत्येक निवडणुकीत बदलणारे संदर्भ, नेत्यांच्या भूमिका यामुळे संदिग्धता आहे। महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र लढणार की एकत्र लढणार यावरच निवडणुकीचे चित्र ठरणार आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रथमच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लक्ष घालणार असून राजकीय बैठका, लोकसंपर्क, युतीबाबतच्या घडामोडींना वेग आलाय। राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे राधानगरी, सरवडे, कसबा वाळवा, कसबा तारळे आणि राशिवडे बुद्रुक हे 5 मतदारसंघ आहेत। 8 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सरवडे आणि कसबा तारळे मतदारसंघात काँग्रेस तर राधानगरी, राशिवडे बुद्रुकमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारली होती। कसबा वाळवा मतदारसंघावर शिवसेनेनं प्रथमच झेंडा फडकवला होता, तर पंचायत समितीच्या कौलव, कसबा वाळवा, राशिवडे, सरवडे या 4 मतदारसंघात काँग्रेस आणि सोळांकूर, कसबा तारळे, राधानगरी, धामोड, फेजिवडे या मतदारसंघात राष्ट्रवादीनं बाजी मारली होती। तुरंबे मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता। मात्र निवडणुकीनंतर पंचायत समितीत समझोता एक्सप्रेस धावली होती। आरक्षण जाहीर होताच सर्व इच्छुक सक्रिय झाले। जिल्हा परिषदेचे राशिवडे, राधानगरी मतदारसंघ खुले झाले आहेत। कसबा तारळे, सरवडे महिलांसाठी आरक्षित असून कसबा वाळवा मतदारसंघ नागरिकांच्या मागास वर्गासाठी आरक्षित आहे, तर पंचायत समितीचे धामोड, सरवडे, सोळांकूर, फेजिवडे खुले तर राशिवडे, बुद्रुक, तुरंबे, राधानगरी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत। कौलव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कसबा तारळे नागरिकांचा मागास वर्ग आणि कसबा वाळवा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहेत। सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार तयारी केली असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर रंगत वाढणार आहे। महायुती, महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार यावर सर्व राजकीय गणितं अवलंबून आहेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या दृष्टीनं पूर्वतयारी केली असून विधानसभा पाठोपाठ आता स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता काबीज करण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत। राष्ट्रवादीमध्ये ए.वाय. पाटील गट आणि के.पी. पाटील गट अशी फूट पडलेली आहे, तर काँग्रेस पक्षातही फूट पडली असून स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील गटानं राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलंय। ठाकरे, शिवसेना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांची निर्णायक ताकद असून त्यांची कोणाशी गटबांधणी होणार हे स्पष्ट नाही। जिल्हा परिषदेला इच्छुकांची संख्या मोठी आहे, मात्र पंचायत समितीच्या उमेदवारासाठी फारसे इच्छुक दिसत नाहीत। जिल्हा परिषदेची उमेदवारी देताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, तर युतीतून निवडणुका लढवल्यास अनेक इच्छुकांना तलवार म्यान करावी लागणार आहे।